नमस्कार, मी भगवान वानखेडे. आपण पाहताय पंढरपुरातील सर्वात पहिले यूट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह. मी आता पंढरपूर शहर पोलीस ठाण्यामध्ये आहे. पंढरपूर शहर पोलिसांनी चोरीस गेलेल्या 70 गाड्यांच्या मूळ मालकांचा तपास लावून मूळ मालकांच्या ताब्यामध्ये या गाड्या दिल्यात. पंढरपूर शहर हद्दीतील आणि इतर जिल्ह्यातील काही ठिकाणी ज्या गाड्या चोरीला गेल्या होत्या अशा दुचाकी गाड्यांच्या जवळपास 70 मूळ मालकांचा तपास शहर पोलिसांनी लावून त्यांच्या ताब्यात नवीन वर्षाच्या सुरुवातीच्याच काळामध्ये या गाड्या त्या मालकाला देऊन नवीन वर्षाचा त्यांचा आनंद द्विगुणित केला आहे. आणखीही काही गाड्या पंढरपूर शहर पोलिसांनी शोधलेल्या आहेत. त्यांच्या मालकांचा तपास अजून चालू आहे. या संदर्भातली ही बातमी शेवटपर्यंत नक्की बघा. पंढरपूर शहर पोलीस ठाणेकडील गुन्हे अन्वेषण प्रगटीकरण शाखेच्या मदतीने सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर शहर पोलीस ठाणेकडील व इतर जिल्ह्यातील चोरीस गेलेल्या मोटारसायकलींपैकी 70 मोटारसायकली ह्या गुन्हेगारांकडून जप्त करून त्यांच्या मूळ मालकांचा शोध घेऊन मूळ मालकांच्या ताब्यामध्ये सदरच्या मोटारसायकली पोलिसांनी दिल्यात. या मोटारसायकलची एकूण किंमत 15 लाख रुपये एवढी होते. सदरची कामगिरी ही अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण, प्रीतम कुमार यावलकर अप्पर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण व डॉक्टर अर्जुन भोसले उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर विभाग, तसेच विश्वजित घोडके वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरपूर शहर, आशिष कांबळे सहाय्यक पोलीस निरीक्षक, API राजेश गोसावी, API शरद कदम, पोलीस हवालदार ताजुद्दीन मुजावर, प्रसाद आवटी, सूरज हेंबाडे, सचिन हेंबाडे, दादासाहेब माने, विठ्ठल विभूते, शहाजी मंडले, समाधान माने, बजरंग बिचकुले, निलेश कांबळे, गोरख लोखंडे यांनी केले. दरम्यान पोलिसांनी नवीन वर्षाच्या सुरुवातीच्या काळातच ही कामगिरी केल्यामुळे पंढरपूर शहर व परिसरातील नागरिकातून पोलिसांच्या या कामगिरीचं कौतुक होत आहे.